Hello dear students. Today we are going to cover the cell division by meiosis, and the binary fission and mitosis was covered in my previous lecture. So still we will take the short review of binary fission and mitosis. So we will begin with the cell division. What is the cell division? Cell division म्हणजे काय? तर आपण जर जनरल लँग्वेजमध्ये म्हणायचं म्हटलं तर सेल डिव्हिजन म्हणजे प्रोडक्शन ऑफ न्यू सेल्स. ती सेल कुठलीही असू शकते, प्रोकॅरियोटिक सेल असू शकते किंवा युकॅरियोटिक सेल असू शकते. तर ज्यावेळेस एका सेलपासून तशीच आयडेंटिकल नवीन सेल उत्पन्न होते किंवा जन्माला येते, त्या प्रोसेसला म्हणतात सेल डिव्हिजन. या सेल डिव्हिजनमध्ये मोस्टली काय होतं, तर या सेल डिव्हिजनमध्ये जी आपली पूर्वीची सेल आहे, जिला आपण मदर सेल म्हणतो, त्या मदर सेलचं डिस्ट्रीब्युशन होतं. आता त्या मदर सेलमध्ये वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स असतात, जेनेटिक मटेरियल असतं. तर या सगळ्या सेल ऑर्गनेल्स आणि जेनेटिक मटेरियलचं इक्वल असं डिस्ट्रीब्युशन होतं, आणि ते इक्वल असं डिस्ट्रीब्युशन होत असताना अर्ध जर समजा तुमचं सेल डिव्हिजन हे बायनरी फिजन किंवा मायटोसिस किंवा मिओसिसच्या पद्धतीने होत असेल, तर त्यामध्ये नवीन उत्पन्न होणाऱ्या सेल्समध्ये ते जे सेल ऑर्गनेल किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते अर्ध अर्ध असं डिस्ट्रीब्यूट होत नाही. तर जेवढे काही सेल ऑर्गनेल्स किंवा जेनेटिक मटेरियल त्या मदर सेलमध्ये प्रेझेंट आहे, त्यांची आयडेंटिकल कॉपी तयार होऊन तेवढेच सेल ऑर्गनेल्स आणि जेनेटिक मटेरियल हे नवीन सेलमध्ये देखील ट्रान्सफर होतात. म्हणजे काय, तर सुरुवातीला जी आपल्याकडे मदर सेल असते त्याच्या आयडेंटिकल अशा डॉटर सेल्स उत्पन्न होतात. तर आता सेल ऑर्गनेल्स तर आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्यापैकी ते मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितले आहेत. तर क्रोमोझोम्सचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, तर ते क्रोमोझोम्सचं डिस्ट्रीब्युशन बघण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की क्रोमोझोम्स किती असतात. तर एक जनरल प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक क्रोमोझोमचा सेट असतो. तर युकॅरियोटिक सेलमध्ये, युकॅरियोटिक आता आपण इथे एक्झाम्पल म्हणून युकॅरियोटिक ह्युमन सेल घेतलेली आहे. तर युकॅरियोटिक ह्युमन सेलमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम असतात, म्हणजे 23 जोड्या क्रोमोझोम्सच्या असतात. त्या 23 जोड्यांमधून 22 जोड्या ज्या आहेत त्यांना ऑटोझोम्स म्हणतात, आणि जी 23वी जोडी आहे तिला आपण सेक्स डिटरमाइनिंग क्रोमोझोम किंवा ॲलोझोम म्हणतो. ते आपण अजून पुढे बघूया. तर इथं तुम्ही बघू शकतात, आता युकॅरियोटिक ह्युमन सेल म्हटली तर त्याच्यामध्ये पण दोन प्रकारचे ह्युमन्स असतात, एक मेल आणि एक फिमेल. तर मेल आणि फिमेल सेलमध्ये ह्या तुम्ही पहिले 22 जोड्या ज्या बघत आहात त्यांच्यामध्ये तुम्हाला असे दोन रेषांसारखे काहीतरी क्रोमोझोम दिसत आहेत. तर त्यांना एका याला क्रोमॅटिड म्हणतात. तर त्या क्रोमॅटिडचं जेव्हा जोडी येते, जोडी बनते, तेव्हा त्या जोडीमधला एक क्रोमॅटिड हा मदर क्रोमोझोम पासून मिळालेला असतो, तर एक क्रोमॅटिड हा फादर क्रोमोझोम पासून मिळालेला असतो. अशा पद्धतीने 23 जोड्या ह्या क्रोमोझोम्सच्या तयार होतात. तर त्या जोड्यांमध्ये एक पार्ट जो आहे तो मदर सेल कंट्रीब्यूट करते आणि एक पार्ट हा फादर सेल कंट्रीब्यूट करतो, आणि अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 23 जोड्या तयार होतात. तर मेल किंवा फिमेलमध्ये या 23 जोड्या सारख्या, 22 जोड्या ज्या आहेत ऑटोसोम्सच्या त्या सारख्या असतात. फक्त फरक असतो तो 23व्या जोडीमध्ये. जर 23वी जोडी ही मेल ह्युमन मधली असेल तर त्याच्यामध्ये एक एक्स क्रोमोझोम असतो, एक वाय क्रोमोझोम असतो. आणि जर ती फिमेल सेलमधली जर 23वी जोडी असेल तर त्याच्यामध्ये 23व्या पेअरमध्ये दोनही एक्स क्रोमोझोम असतात. फक्त एवढाच फरक असतो. परंतु तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा दोन वस्तू सोबत येतात तेव्हा मिळून ती एक जोडी तयार होते. तर अशा आपल्या ह्युमन न्यूक्लियसमध्ये 23 क्रोमोझोमच्या जोड्या असतात, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स, जे टोटल 46 क्रोमोझोम होतात. 23 जोड्या म्हणजे काय, 46 डिफरंट क्रोमोझोम्स, हे लक्षात ठेवायचं आहे. तर ज्या वेळेस ह्या 23 जोड्या पूर्ण असतात,
सेलमध्ये, त्यावेळेस त्या सेलला डिप्लॉइड सेल असं म्हटलं जातं. हे बघा, 22 ऑटोझोम्स आणि एक ॲलोझोम किंवा सेक्स डिटरमायनिंग क्रोमोझोम, जे मिळून टोटल 23 जोड्या तयार करतात. म्हणजे किती? 46 क्रोमोझोम्स. त्यावेळेस त्या सेलला डिप्लॉइड सेल असं म्हटलं जातं आणि तिला 2n असं ॲटोनेट केलं जातं. आणि समजा त्या जोड्यांपैकी मग त्यांना आपण असं म्हणूया की फ्रॉम मदर सेल ए सेट च्या 23 जोड्या, 23 क्रोमोझोम्स, आणि बी फादरच्या 23 क्रोमोझोम. ठीक आहे. तर जेव्हा मदर इज गोइंग टू कंट्रीब्यूट 23 क्रोमोझोम्स, 23 क्रोमोझोम म्हणतो आहे मी, 23 पेअर ऑफ क्रोमोझोम नाही, आणि फादर पण 23 क्रोमोझोम. ठीक आहे. तर आणि मग कलेक्टिव्हली जेव्हा या मदर आणि फादर यांच्या 23 क्रोमोझोम्स हे सोबत येऊन एक नवीन त्यांचं ऑफस्प्रिंग जन्माला येतं, तेव्हा त्याच्याकडे 23 पेयर्स असतात, 23 जोड्या असतात. त्या जोड्यांमधला एक जो आहे तो मदर कंट्रीब्यूट करते, दुसरा जो आहे तो फादर कंट्रीब्यूट करते. तर आपण इथं समजण्यासाठी असं म्हणूया की मदर जो सेट कंट्रीब्यूट करते आहे तो म्हणजे तुमचा ए सेट, आणि फादर जो सेट तुमचा कंट्रीब्यूट करणार आहे तो म्हणजे ए डॅश सेट. ठीक आहे. तर ज्या वेळेस त्या डिप्लॉइड सेलमधून एक सेट हा ॲब्सेंट असतो किंवा एक सेट नसतो, त्यावेळेस त्या सेलमध्ये फक्त 23 क्रोमोझोम असतात, 23 जोड्या नाही. तर त्या कंडिशनला म्हणतात हॅप्लॉइड कंडिशन. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता, आता ब्ल्यू कलरचा जो क्रोमोझोम आहे त्याचा जोडीदार हा रेड कलरचा होता, मग ही एक जोडी तयार झाली. अशा 23 जोड्या ज्या वेळेस तुमच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतील त्यावेळेस त्या न्यूक्लियस असलेल्या सेलला डिप्लॉइड सेल म्हणतात, आणि त्याला 2n ह्या ॲटोनेशनने चिन्हांकित केलं जातं. आणि ज्या वेळेस त्या जोड्यांमधला कुठला तरी एक जोडीदार, म्हणजे इथं बघू शकता तुम्ही, ह्या ब्ल्यू कलरचा जोडीदार रेड कलरचा क्रोमोझोम होता पण तो ॲब्सेंट आहे. असंच इथं टोटल 23 जोड्या आहेत, तर 23च्या 23 जोड्यांमध्ये रेड कलरचे जे जोडीदार होते ते सगळे ॲब्सेंट आहेत. तर आता ह्या कंडिशनला ह्या सेलमध्ये फक्त 23 क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत, 23 जोड्या नाही. तर अशा कंडिशनला हॅप्लॉइड कंडिशन म्हणतात, आणि त्या कंडिशनमध्ये त्या सेलला फक्त n, स्मॉल n ह्या चिन्हाने चिन्हांकित केलं जातं. तर आता तुम्हाला हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेलमधला फरक समजलाच असेल. ओके. मग आपण आता सेल डिव्हिजनकडे वळूया परत. आता सेल डिव्हिजन हे जेवढ्या लिव्हिंग सेल्स आहेत त्यांचं सेल डिव्हिजन होतं. आता हे सेल डिव्हिजन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर होत असेल तर त्या पद्धतीला म्हणतात बायनरी फ्युजन पद्धत. एकदम सोपी पद्धत असते. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये काही जास्त कॉम्प्लिकेशन्स नसतात. जस्ट ती तुमची प्रोकॅरियोटिक सेल जी आहे त्याच्यामध्ये अगोदर DNA रेप्लिकेशन होतात, एका DNAची आयडेंटिकल कॉपी तयार केली जाते, आणि मग ती DNAची कॉपी तयार झाल्यानंतर सायटोकायनेसिस पद्धतीने त्या सेल्स एकापासून दोनामध्ये डिवाइड होतात. आणि इथं तुम्ही बघू शकता, ही सेल म्हणजे मदर सेल आणि तिच्यापासून जन्मात आलेल्या नवीन 2 सेल्स म्हणजे त्या डॉटर सेल्स. तर ह्या पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात, बॅक्टेरिया वगैरे, त्यांचं अशा पद्धतीने सेल डिव्हिजन होतं. मग युकॅरियोटिक सेल्समध्ये थोडीशी वेगळी पद्धत होते सेल डिव्हिजनची, ती म्हणजे मायटोसिस किंवा मिओसिस. आता मायटोसिस कुठल्या सेल्सचं होणार आणि मिओसिस कुठल्या सेल्सचं होणार? तर ज्या सेल्स सोमॅटिक सेल असतात, सोमॅटिक सेल म्हणजे कुठल्या सेल? अशा सेल ज्या कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी कारणीभूत असतात, त्या ऑर्गॅनिझमच्या शारीरिक वाढीला त्या सेल्स कारणीभूत असतात, अशा सेल्सला सोमॅटिक सेल म्हणतात.
तर अशा सोमॅटिक सेल्सचं जेव्हा डिव्हिजन होतं ते होतं मायटॉसिस पद्धतीने. ह्या मायटॉसिस मध्ये देखील सेल्स ह्या एका मदर सेल पासून 2 डॉटर सेल्स तयार होतात, ज्या पद्धतीने बायनरी फिजन मध्ये होत होतं. फक्त फरक एवढा की इथे मायटॉसिस मध्ये काही ज्या स्टेप्स आहेत त्या वाढलेल्या आहेत ॲज कम्पेअर टू दी प्रोकॅरियोटिक सेल. परंतु ज्या सेल्स कुठल्या तरी सजीवाच्या उत्पत्तीमध्ये भाग घेतात, म्हणजे रिप्रोडक्शन मेकॅनिझम मध्ये भाग घेतात, अशा सेल्सचं जे सेल डिव्हिजन आहे ते मिओसिस पद्धतीने होतं. आणि अशा सेल्सला जर्मिनल सेल किंवा गॅमेट्स किंवा सेक्स सेल्स असं म्हटलं जातं. तर आता ह्युमन्समध्ये अशा कुठल्या सेल्स असतात की ज्या जर्मिनल सेल आहेत किंवा रिप्रोडक्शन मेकॅनिझम मध्ये पार्ट घेतात? तर मेल असेल तर त्याच्यामध्ये स्पर्म सेल्स असतात जे रिप्रोडक्शन मेकॅनिझम मध्ये भाग घेतात, आणि फिमेल असेल तर एग सेल्स असतात ज्या रिप्रोडक्शन मेकॅनिझम मध्ये भाग घेत असतात. अशा सेल्सचं डिव्हिजन जे आहे ते मिओसिस पद्धतीने होतं. आता या मिओसिस आणि मायटोसिस मधला जर तुम्ही त्यांचा जो रिझल्ट आहे, त्यांचे जे एंड प्रोडक्ट्स आहेत, मिओसिस कंप्लीट झाल्यानंतर जे आपल्याला प्रोडक्ट म्हणून भेटतात आणि मिओसिस झाल्यानंतर जे आपल्याला प्रोडक्ट म्हणून भेटतात, त्या प्रोडक्ट्सला जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की सोमॅटिक सेल्सचं मायटोसिस आणि जर्मिनल सेल्सचं मिओसिसने का सेल डिव्हिजन होत असतं ते. मग आपण मागच्या लेक्चरला मायटोसिस बघितलं. मायटोसिस मध्ये सिंपली काय होत होतं की एक मदर सेल होती, त्या मदर सेलमध्ये अगोदर ती सेल इंटरकायनेसिस नावाच्या प्रोसेसमध्ये जाऊन त्याच्यामध्ये DNA सिंथेसिस होत होता. DNA सिंथेसिस झाल्यानंतर एकदाच्या त्या डीएनएची आयडेंटिकल कॉपी तयार झाली की मग त्या डीएनएचं कंडेन्सेशन व्हायचं प्रोफेजमध्ये, आणि कंडेन्सेशन झाल्यानंतर मग ते क्रोमोझोम्स अस्तित्वात येत होते, आणि मग त्याच्यानंतर ती प्रोफेजमधनं ती सेल जायची मेटाफेजमध्ये. मेटाफेजमध्ये गेल्यानंतर ते क्रोमोझोम जे आहे ते त्या स्पिंडल फायबर्सला परपेंडिक्युलर असे अरेंज व्हायचे, आणि मग ते स्पिंडल फायबर्स जे आहेत त्या क्रोमोझोम मधला एक जोडीदार एक एक जोडीदार दोघं आपल्या इक्विटोरियल प्लेन्सला ओढत होते. आता इक्विटोरियल प्लेन्सला ओढल्यानंतर आता त्या सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार होतात. दोघं न्यूक्लियसमध्ये आता हॅप्लॉइड कंडिशन आहे. आता ते सेल्स जे 2 न्यूक्लियस आहेत त्यांचं सायटोकायनेसिस होतं आणि 2 नवीन डॉटर सेल्समध्ये त्यांचं रूपांतरण होत असतं. तर अशा पद्धतीने मायटोसिसमध्ये एका डिप्लॉइड मदर सेल पासून आपल्याला 2 डिप्लॉइड डॉटर सेल्स प्रोड्यूस होत आहेत. हे झालं आपलं मायटोसिसच्या बाबतीमध्ये. आता आपण बघणार आहोत मिओसिस, जे जर्मिनल सेल्सच्या कंडिशनमध्ये होत असतं. So first of all, we'll see the introduction about the meiosis. So the meiotic cell division was first described by Van Beneden in 1983. Meiotic cell division occurs in germ cells of all living organisms. During meiosis, the genetic material of a diploid germ cell undergoes 2 nuclear divisions and resulting in the 4 haploid cells. मिओसिस मध्ये आपल्याला ॲज अ रिझल्ट 2 डिप्लॉइड सेल्स भेटत होत्या, डॉटर सेल्स. इथं मिओसिस मध्ये आपल्याला 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स भेटतात. Each daughter cell has 1/2 of the number of chromosomes as the parent cell. म्हणजे काय की प्रत्येक डॉटर सेल मध्ये जी आहे ती हॅप्लॉइड कंडिशनची नसून हॅप्लॉइड कंडिशनची असणार आहे. म्हणजेच काय, ह्या हॅप्लॉइड सेल मध्ये 2 सेट्स क्रोमोझोमचे नसणार, याच्यामध्ये फक्त 23 क्रोमोझोम्स असतील. म्हणजे कुठल्याही क्रोमोझोमला त्याचा जोडीदार प्रेझेंट नसेल, ते सगळे सिंगल असतील. ओके, तर अशा पद्धतीचे 4 हॅप्लॉइड सेल्स आपल्याला भेटतात. There are 2 successive nuclear division in meiosis as compared to the 1 division found in mitosis. मायटोसिस मध्ये न्यूक्लियसचं जे डिव्हिजन आहे किंवा न्यूक्लियर मटेरियल जे आपले क्रोमोझोम्स आहेत त्यांचं जे डिव्हिजन आहे ते मायटोसिस मध्ये फक्त एकच वेळेस होतं. ते म्हणजे मेटाफेज नंतर जेव्हा ॲनाफेज होते त्यावेळेस.
परंतु मिओसिस मध्ये हे न्यूक्लियर डिव्हिजन 2 वेळेस होतं. ते आता आपण पुढे बघूया. तर ज्या पद्धतीने मायटोसिस मध्ये 4 वेगवेगळ्या स्टेजेस होत्या, प्रोफेज, ॲनाफेज, मेटाफेज अँड टीलोफेज. ज्या पद्धतीने मायटोसिस मध्ये 4 वेगवेगळ्या स्टेजेस होत्या, त्याचप्रमाणे मिओसिस मध्ये देखील वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. परंतु या सगळ्या स्टेप 2 मुख्य प्रसंगांमध्ये डिवाइड झालेले आहेत, इव्हेंट्समध्ये डिवाइड झालेले आहेत. तर ह्या मिओसिसचा सगळ्यात पहिला इव्हेंट म्हणजे मिओसिस 1 आणि दुसरा इव्हेंट म्हणजे मिओसिस 2. मिओसिस 1 ला रिडक्शनल डिव्हिजन स्टेज असं देखील म्हणतात आणि मिओसिस 2 ला इक्वेशनल डिव्हिजन स्टेज असं देखील म्हणतात. तर आता रिडक्शन डिव्हिजन स्टेट आणि इक्वेशनल डिव्हिजन स्टेट ही जेव्हा ह्या स्टेप आपण बघू त्यावेळेस तुम्हाला मी सांगेलच. फक्त इथं तुम्ही बघू शकतात की नावावरनं लक्षात येतं की रिडक्शनल म्हणजे काहीतरी रिड्यूस होणं. तर इथं आपली जी सेल आहे ती डिप्लॉइडची हॅप्लॉइड होणार आहे, म्हणजे एक एक सेट क्रोमोझोमचा त्याच्यामधून कमी होणार आहे. आणि इक्वेशनल डिव्हिजन म्हणजे काय की मग तुमची एकदाची सेल ही हॅप्लॉइड झाली की मग त्या इक्वेशनल त्याचं जे आहे इक्वल डिस्ट्रीब्युशन होणार आहे मायटोसिस सारखं. तर आपण ते पुढे बघणारच आहोत. सो ज्या पद्धतीने मायटोसिस प्रोसेस कंप्लीट होण्याच्या अगोदर किंवा मायटोसिसला सुरुवात होण्याच्या अगोदर आपली सेल ही इंटरफेज मधून पास होत होती, तशाच पद्धतीने इथं देखील सेल ही अगोदर इंटरफेज मधून पास होते आणि मग मिओसिस प्रोसेस मध्ये एंटर करते. आता मिओसिस मधल्या आपण जर स्टेजेस बघितल्या तर सगळ्यात अगोदर इंटरफेज होते. इंटरफेज झाल्यानंतर मिओसिस 1 होतं. मिओसिस 1 मध्ये परत 4 मेन स्टेजेस आहेत. त्या म्हणजे प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टीलोफेज 1. प्रोफेज 1 ही परत 5 फेजेस मध्ये डिवाइड केली गेलेली आहे. ते म्हणजे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. मग डायकायनेसिस नंतर त्या सेल्स मेटाफेज 1 मध्ये एंटर होतात, त्याच्यानंतर ॲनाफेज 1 मध्ये एंटर होतात, त्याच्यानंतर टीलोफेज 1 मध्ये एंटर होतात आणि मग सायटोकायनेसिस त्यांचं होतं. पहिलं सायटोकायनेसिस झाल्यानंतर ॲज अ रिझल्ट आपल्याकडे 2 डॉटर सेल्स हॅप्लॉइड्स असतात, ज्यांच्यामध्ये फक्त एक सेट मदर ऑर फादरचा क्रोमोझोमचा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. मग त्या 2 डॉटर सेल्स ज्या आहेत त्या मिओसिस 2 मध्ये एंटर होतात आणि मिओसिस 2 मध्ये एंटर झाल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप त्यांचं डिव्हिजन होतं. पहिल्या स्टेपमध्ये प्रोफेज 1 होतं. प्रोफेज 1 नंतर प्रोफेज 2, त्याच्यानंतर मेटाफेज 2, ॲनाफेज 2 अँड देन टीलोफेज 2 आणि मग त्या 2 सेल्सचं सायटोकायनेसिस होतं आणि मग त्या 2 सेल्स 4 डॉटर सेल्समध्ये रिझल्टला येतात. म्हणजे आपण बघू शकतो की सगळ्यात अगोदर इंटरफेज नंतर ते मदर सेल मिओसिस 1 मध्ये एंटर होते. मिओसिस 1 मध्ये एंटर झाल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रोफेज 1 मध्ये एंटर होते. प्रोफेज 1 मध्ये एंटर झाल्यानंतर 5 स्टेजेस मधून ती पास होते. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. त्याच्यानंतर ती मेटाफेज 1 मध्ये एंटर होते आणि मग ॲनाफेज 1, टीलोफेज 1 अँड लास्ट सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याकडे 2 डॉटर सेल्स तर आहेत मायटोसिस सारख्या, परंतु या 2 डॉटर सेल्स ह्या हॅप्लॉइड आहेत, डिप्लॉइड नाही. हॅप्लॉइड म्हणजे यांच्यामध्ये प्रत्येक क्रोमोझोम हा सिंगल आहे, त्याचा पार्टनर तिथं प्रेझेंट नसणारे. तर अशा 2 सेल्स आपल्याला भेटतात. आणि मग आपण जनरल लँग्वेजमध्ये जर म्हटलं तर ह्या दोघं डॉटर सेल्सचं मग मिओसिस 2 होतं, म्हणजेच त्याचं मायटोसिस होतं असं तुम्ही सांगू शकतात. ज्या पद्धतीने मायटोसिसमध्ये एका सेलची 2 सेल्स ज्या मदर सेलला आयडेंटिकल आहेत त्या सेल्स जनरेट होतात, तर मिओसिस 1 नंतर ज्या 2 डॉटर सेल्स आपल्याला मिळालेल्या आहेत त्या
मिओसिस 2 मध्ये मदर सेलचं काम करतात आणि त्या मदर सेल्सचं परत मायटोसिस सारखं डिव्हिजन होतं आणि मग त्या डिव्हिजन नंतर आपल्याला त्याच्यापासून 4 वेगवेगळ्या हॅप्लॉइड डॉटर सेल्स भेटतात. तर आपण वन बाय वन बघूया. त्या अगोदर मी तुम्हाला एक फ्लो चार्टच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो की सगळ्यात अगोदर आपल्याकडे एक मदर सेल असते. त्या मदर सेलचं डिव्हिजन होतं, ते होतं तुमचं मिओसिस 1 मध्ये. मिओसिस 1 मध्ये त्या मदर सेल पासून 2 सेल्स जनरेट होतात ज्या हॅप्लॉइड असतात. ओके, आता ह्या हॅप्लॉइड सेल्स परत मिओसिस 2 ह्या प्रोसेसमध्ये एंटर करतात आणि मिओसिस 2 ह्या प्रोसेसमध्ये एंटर केल्यानंतर त्यांच्यापासून परत 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स जनरेट होतात. अशा पद्धतीने. तर पहिल्या स्टेपमध्ये डिप्लॉइड मदर सेल, तिच्यापासून 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स जनरेट झाल्या. या हॅप्लॉइड डॉटर सेल्स परत मदर सेलचं काम करतात, मदर सेल सारखं काम करतात आणि परत त्यांच्यापासून प्रत्येकी 2-2 म्हणजे एकूण 4 डॉटर सेल्स प्रोड्यूस होतात. तर एका डिप्लॉइड मदर सेल पासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स प्रोड्यूस होतात मिओसिस मध्ये. तर आपण आता प्रत्येक स्टेप वन बाय वन समजून घेऊया. सगळ्यात अगोदर इंटरफेज. The interface just prior to the entry of cell into meiosis is known as a pre-meiotic interface. म्हणजे मिओसिस मध्ये एंटर करण्याच्या जस्ट अगोदर जी इंटरफेसची स्टेट असते त्या स्टेटला प्रीमिओटिक इंटरफेस असं म्हटलं जातं. आणि त्या स्टेपमध्ये मिओसिससाठी जे काही बदल त्या सेलमध्ये व्हायचे असतात ते सगळे बदल आणि प्रिपरेशन मिओसिससाठीचं सगळं त्याच्यामध्ये कंप्लीट केलं जातं. ते म्हणजे काय, ड्युरिंग द एस फेज द प्रीमिओटिक इंटरफेज क्रोमोझोम्स रेप्लिकेशन्स टेक प्लेस. म्हणजे काय, तर क्रोमोझोम्सचं जे रेप्लिकेशन आहे, क्रोमोझोम्सच्या ज्या कॉपी जनरेट करायचं काम आहे ते ह्या प्रीमिओटिक किंवा एस फेज इंटरफेजमध्ये केलं जातं. एकदाचे आपले क्रोमोझोम्स हे डुप्लिकेट झाले की मग ती सेल मिओसिस 1च्या पहिल्या स्टेपमध्ये एंटर करते. सो मिओसिस 1 मध्ये मिओसिस 1 सेपरेट्स होमोलॉगस क्रोमोझोम्स अँड प्रोड्युसेस 2 सेल्स विथ अ हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर. फॉर दॅट रिझन इट इज नोन ॲज अ रिडक्शन डिव्हिजन. म्हणजे काय की ज्या जोड्या असतात 23 जोड्या क्रोमोझोम्सच्या, त्या जोड्यांना ते वेगवेगळं करण्याचं काम करतात. म्हणजे ए जो आहे तो एका सेलमध्ये जातो आणि ए डॅश जो आहे तो एका सेलमध्ये जातो. ए डॅशचे 23 क्रोमोझोम आणि ए चे 23 क्रोमोझोम हे वेगवेगळ्या सेल्समध्ये डिवाइड होतात. त्यामुळे ह्या मिओसिस 1 ह्या स्टेपला रिडक्शन डिव्हिजन पण म्हटलं जातं. म्हणजे इथं एक एक सेट हा कमी झाला आहे आणि मग एक ही जी मिओसिस 1 आहे ती 4 स्टेप्स मध्ये कंप्लीट होते. प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1 आणि टिलोफेज 1. तर प्रोफेज 1 मध्ये काय होतं, प्रोफेज 1 इज द लॉंगेस्ट इन ड्युरेशन कंपेअर्ड टू द प्रोफेज इन मायटोसिस. इट टेक्स अबाउट 85 to 95% of the total time for meiosis and also much more complex. ज्या पद्धतीने मायटोसिस मधली प्रोफेज ही होत होती तिच्यापेक्षा
85 ते 95% जास्त वेळ हे प्रोफेज 1 ला लागतं मिओसिस मधल्या. कारण याच्यामध्ये प्रोफेज 1 जी आहे ती 5 वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये कंप्लीट होते. आणि त्या म्हणजे कुठल्या? लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. तर लिप्टोटीन मध्ये काय होतं मग? The first stage of prophase 1 is called as a liptotin or leptonema. All the chromosomes begins to condense so they become visible as fine thread. There is a marked increase in the nuclear volume. The process homology search, which is essential for the initial pairing of homology, begins during leptonema. लेप्टोनिमामध्ये काय होतं की आपले जे क्रोमोझोम्स आहेत ते कंडेन्स व्हायला सुरुवात करतात आणि एका सरळ रेषासारखं ते आपल्याला दिसायला लागतात. ह्यामुळे क्रोमोझोम्सचं जे कंडेन्सेशन आहे त्याच्यामुळे त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा जो साईज आहे तो वाढायला लागतो. कारण सगळे क्रोमोझोम्स जे आहेत ते एकमेकांना गॅदर व्हायला लागतात. एक सिंपल लँग्वेजमध्ये जर आपण म्हणायला म्हटलं की प्रत्येक क्रोमोझोम आपला आपला जोडीदार शोधायला लागतो आणि तो जोडीदार त्याच्या सोबत यायला सुरुवात होते. कारण अगोदर हे जे आहे मिक्स्ड फॉर्म मध्ये असतात. तर पहिला क्रोमोझोम जो आहे त्याचा जोडीदार देखील पहिलाच असायला पाहिजे. कुठलाही क्रोमोझोम कुठल्याही क्रोमोझोमशी जोडी बनवत नाही. जर हा आता आपण परत ती इमेज बघूया. हे बघा, इथं आता एक A1 जर क्रोमोझोम असेल तर त्याचा जोडीदार देखील A1च असेल. त्याला हा चौथ्या क्रोमोझोमचा जाऊन पेअर करणार नाही. तर प्रोफेज 1 मध्ये प्रोफेज 1च्या लेप्टोटीन स्टेजमध्ये हेच होतं की होमोलॉजी सर्च. त्या प्रत्येक क्रोमोझोमला होमोलॉगस असा क्रोमोझोम जो आहे तो शोधून ते सोबत यायचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर झायगोटीन. The zygote stage is also known as the zygonema. This stage begins with the initiation of pairing between homologous chromosome and it ends with the complete pair. आता जे क्रोमोझोम्स हे कंडेन्स व्हायला सुरुवात झालेले होते आणि एकमेकांचे जोडीदार शोधत होते, त्यांचं जे प्रोसेस आहे ती झायगोटीन या स्टेजमध्ये कंप्लीट होते. झायगोटीनमध्ये आपले सगळे क्रोमोझोम्स जे आहेत ते एकमेकांचे जोडीदार जे आहे ते शोधून पेअर फॉर्म मध्ये अरेंज होऊन जातात. द प्रोसेस ऑफ पेअरिंग ॲट द एंड टू एंड बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम इज नोन ॲज अ सायनॅप्सिस. आणि ज्या वेळेस हे सगळे क्रोमोझोम्स एकमेकांच्या जोडीदारासोबत येऊन बाइंड होऊन जातात त्या प्रोसेसला म्हणतात किंवा त्या कंडिशनला म्हणतात सायनॅप्सिस. The synaptonemal complex is formed during zygote stage. At the completion of zygote, the paired homologs takes the form of bivalents. The number of bivalents in each species is equal to the haploid number. आता जे जोड्या आहेत त्या सगळ्या आपल्या ह्या झायगोटीन स्टेजमध्ये कंप्लीट होतात आणि झायगोटीन स्टेजमध्ये कंप्लीट झाल्यानंतर मग त्यांचं पॅकेटिनमध्ये ट्रान्सफर होतं किंवा पॅकेटिन स्टेजमध्ये ते एंट्री करतात. द पॅकेटिन स्टेज इज ऑल्सो नोन ॲज अ पॅकॅनिमा, कायनिमा. The process of synapsis is completed here. The two homologous of each bivalent appears to be attached with each other at one or more points. These attachments are known as a so the different points where the chromosomes are joining each other is called as a chiasmata. ज्या ज्या पॉइंट्सला हे क्रोमोझोम्स एकमेकांना जॉईंट होतात त्या पॉइंट्सला चियास्माटा असं म्हटलं जातं, जे पॅकेटिन स्टेजमध्ये होत असतं. क्रॉसिंग ओव्हर इज ए प्रिसाइज ब्रेकेज, स्वायपिंग अँड रियुनियन्स बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. Crossover makes new gene combination and which are an important sources of genetic variation in population. म्हणजे काय की ज्या ह्या क्रॉसिंग ओव्हरच्या स्टेजमध्ये जे डिप्लोटीनमध्ये होत असतं इथेच
दोन वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल्सचे क्रोमोझोम हे एकमेकांना मिक्स होतात आणि मग ते एकमेकांचे जीन्सची देवाणघेवाण करत असतात. आपण जर जनरल लँग्वेजमध्ये म्हणायला म्हटलं तर इथं तुम्हाला जे ब्ल्यू कलरमध्ये जी क्रोमोझोम दिसत आहेत ते असं समजा एका वेळेसाठी की ते फादर क्रोमोझोम आहेत आणि रेड कलरचे मदर क्रोमोझोम्स आहेत. तर हे क्रोमोझोम्स एकमेकांची जी कॅरेक्टर्स आहेत, जीन्स आहेत, त्यांची देवाणघेवाण करतायत. तर अशा पद्धतीने जन्माला येणाऱ्या मुलामध्ये आई आणि वडील दोघांचे कॅरेक्टर्स दिसतात. तर ते कशामुळे दिसतात? कारण डिप्लोटिन स्टेजमध्ये वडिलांचे क्रोमोझोम आणि आईचे क्रोमोझोम्स हे एकमेकांना चियास्माटा फॉर्म करून वेगवेगळ्या ठिकाणी जॉईंट होतात आणि जॉईंट होऊन मग ते क्रोमोझोम्सची देवाणघेवाण करत असतात. त्याच्यानंतर सेकंड लास्ट स्टेज जी आहे ती म्हणजे डायकायनेसिस. द क्रोमोझोम्स बिकम शॉर्टर अँड थिकर ड्यू टू द कंडेन्सेशन. Nucleolus and nuclear envelope disappears towards the end of the diakinesis. The spindle apparatus becomes organized. The centrioles migrates away from the one another. म्हणजे ज्या पद्धतीने मेटाफेजमध्ये स्पिंडल फायबर्स हे इक्वेटोरियल पोल्सला अरेंज होऊन स्पिंडल फायबर्स जनरेट करत होते आणि ते स्पिंडल फायबर्स मग त्या क्रोमोझोम्सला वेगवेगळे करायचे काम करतात. त्याच्यानंतर मग आपण असं देखील म्हणू शकतो की डायकायनेसिस जी आहे ती मेटाफेजचे सुरुवातीची किंवा त्या मेटाफेजला सुरुवात करण्यासाठीची जी प्रिपरेटरी फेज आहे ती म्हणजे डायकायनेसिस. मग मेटाफेज 1 मध्ये ज्या पद्धतीने मायटोसिसमध्ये मेटाफेज 1 मध्ये सेंट्रिओल्स पासून जनरेट झालेले स्पिंडल फायबर्स जे आहेत ते त्या स्पिंडल फायबर्सच्या परपेंडिक्युलर असे क्रोमोझोम्स जे आहेत ते अरेंज होतात आणि अरेंज झाल्यानंतर मग ते इक्विटोरियल पॉइंट्स कडले ओढल्या जाण्याची सुरुवात होते. आता तुम्ही इथं बघू शकता या इमेजमध्ये की जे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यामध्ये कुठं ब्ल्यू आणि रेड कलरचा मिक्सअप दिसतोय. याचा अर्थ काय की त्या क्रोमोझोम्स मध्ये मदर क्रोमोझोम आणि फादर क्रोमोझोम मधले जे जीन्स आहेत ते एकमेकांमध्ये वाटले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने जीन्सची देवाणघेवाण होते तुमची डिप्लोटिन स्टेजमध्ये. मग इथून जी प्रोसेस आहे ती मायटोसिस सारखी सिमिलर असणार आहे. मेटाफेज 1 मध्ये सेम आपले जे क्रोमोझोम्स आहेत ते इक्वेटोरियलला परपेंडिक्युलर असे अरेंज होतात आणि स्पिंडल फायबर्स त्यांना ओढण्याचं काम करतात. मग ॲनाफेज 1 मध्ये ज्या पद्धतीने मायटोसिसच्या ॲनाफेज मध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स एकमेकांकडे ओढले जात इक्वेटोरियल पॉइंट्सला ओढले जात होते. त्याच पद्धतीने इथं देखील त्या क्रोमोझोमच्या पेअरला सेपरेट केलं जातं. ठीक आहे. So the chromosomes moves to the opposite poles. The microtubules and the keto anchor fiber interacts with which causes the movement. A difference between mitosis and meiosis is that sister chromatid remains joined after metaphase in meiosis 1, whereas in mitosis they separates. तर मायटोसिस आणि मिओसिस मधल्या ॲनाफेजचा फरक काय आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं होतं की अशा पद्धतीने क्रोमोझोम असतो. तर क्रोमोझोमच्या ह्या एका एंडला या एका धाग्याला असं म्हणू शकतो आपण या दोघांना सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात. तर एवढ्या पोर्शनला क्रोमॅटिड म्हणतात. हा एक क्रोमॅटिड झाला, हा दुसरा क्रोमॅटिड झाला. तर मेटाफेजची जी ॲनाफेज आहे त्याच्यामध्ये काय होत होतं की हे जे क्रोमॅटिन आहे ते सेपरेट होत होते आणि एक क्रोमॅटिन हा एका एंडला आणि दुसरा क्रोमॅटिन जो आहे तो दुसऱ्या एंडला असे ओढले जात होते. परंतु इथं तसं न होता जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोमच वेगवेगळे होऊन राहिले. ठीक आहे. म्हणजे काय होईल की अगोदर जे 46 क्रोमोझोम होते टोटल, आता काय होईल 23 क्रोमोझोम्स हे एका एंडला ओढले जातील आणि 23 क्रोमोझोम्स हे दुसऱ्या एंडला ओढले जातील.
During anaphase 1, original chromosomes separate, so reduction in the number of chromosomes from diploid to haploid numbers. Yet the sister chromatids remains together. त्याच्यानंतर मग येते टिलोफेज 1. The homologous chromosomes completes their migration to the two poles, shortening of spindle. The nuclear envelope organized around two groups of chromosome. The nucleus also reappears. ज्या पद्धतीने टिलोफेज मायटोसिसच्या टिलोफेज मध्ये देखील अशीच प्रोसेस होत होती, फक्त फरक काय होत होता की मायटोसिसच्या टिलोफेज मध्ये जे नवीन दोन न्यूक्लियस फॉर्म होत होते त्यांच्यामध्ये टोटल तुमचे 46 क्रोमोझोम असायचे, परंतु मियोसिसच्या पहिल्या टिलोफेज 1 मध्ये एका न्यूक्लियस मध्ये 23 क्रोमोझोम असणार आहेत आणि दुसऱ्या न्यूक्लियस मध्ये देखील 23च क्रोमोझोम असणार आहेत. मग त्याच्यानंतर सायटोकायनेसिस तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. सायटोकायनेसिस मध्ये त्या दोन न्यूक्लियसचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि ते दोन वेगवेगळ्या सेलमध्ये वाटले जातात. आता फरक एवढाच की मायटोसिसच्या सायटोकायनेसिस नंतर दोघं सेल्समध्ये 46 क्रोमोझोम्सची संख्या असायची, परंतु मियोसिसच्या सायटोकायनेसिस नंतर दोघी सेल्समध्ये 23 क्रोमोझोम्सची संख्या असणार आहे, म्हणजे त्या दोघी सेल्स हॅप्लॉइड असणार आहेत. मग त्याच्यानंतर परत त्या दोघी सेल्स मदर सेल सारख्या काम करून मियोसिस 2 मध्ये एंटर होतील. मियोसिस 2 मध्ये एंटर होण्याच्या अगोदर त्यांना इंटरफेज 2 या स्टेप मधून पास व्हायला लागतं. आता इंटरफेज 2 मध्ये देखील हे क्रोमोझोम्स जे आहेत ते ज्या पद्धतीने इंटरफेज 1 मध्ये त्यांचं अरेंजमेंट होत होतं त्याच पद्धतीने इंटरफेज 2 मध्ये देखील त्यांचं अरेंजमेंट होत आहे. मियोसिस 2 मध्ये एंटर झाल्यानंतर परत ही जी सेल आहे, ह्या ज्या डॉटर सेल्स आहेत, ह्या दोन डॉटर सेल्स ह्या मियोसिस 2 मध्ये आता ह्या डॉटर सेल्स ज्या आहेत त्या दोन डॉटर सेल्स आहेत, ही पहिली ही दुसरी. आता यांचं एक जनरल पद्धतीने आपण म्हणायचं तर मायटोसिसच होतं, फक्त इथं फरक एवढा असतो की मायटोसिस मध्ये आपल्याला जी डिप्लॉइड सेल्स जनरेट होत होती तशी इथं आपल्याला डिप्लॉइड सेल्स जनरेट होणार नाही, प्रोड्यूस होणार नाही, तर इथं हॅप्लॉइड सेलच प्रोड्यूस होतील. फक्त एवढा फरक आहे मियोसिस 2 मध्ये. तर ज्या पद्धतीने मायटोसिस होतं त्या पद्धतीनेच इथं प्रोफेज 1 मध्ये सगळे क्रोमोझोम जे आहेत ते कंडेन्स होणार. कंडेन्स झाल्यानंतर त्यांचं अरेंजमेंट होईल. अरेंजमेंट झाल्यानंतर मग ते सगळे जे आहेत ते मेटाफेज 2 मध्ये एंटर होतील. मेटाफेज 2 मध्ये एंटर झाल्यानंतर सगळे क्रोमोझोम्स जे आहेत ते सेंटरला स्पिंडल फायबर्सच्या परपेंडिक्युलर अरेंज होणार. स्पिंडल फायबरला अरेंज झाल्यानंतर एनाफेज 2 मध्ये एंटर करणार. आता ह्या एनाफेज मध्ये एनाफेज 2 आणि एनाफेज 1 मध्ये फरक असा आहे की एनाफेज 1 मध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स ह्या एकमेकांपासून वेगळ्या न होता पूर्णच्या पूर्ण क्रोमोझोम्स हे इक्विटोरियल पॉइंटला वेगळे केले जात होते, परंतु इथं एनाफेज 2 मध्ये आता सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत त्या सेपरेट होणार आहेत, जस्ट लाईक दी मायटोसिसच्या एनाफेज. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर ते एंटर करतील टिलोफेज मध्ये. टिलोफेज मध्ये परत दोन नवीन न्यूक्लियस, प्रत्येक सेलमध्ये दोन नवीन न्यूक्लियस रिअपेअर होतील आणि ते इक्विटोरियल पोल्सला ओढले गेलेले क्रोमॅटिड्सला त्या न्यूक्लियस मध्ये एनव्हलप मध्ये पॅक करतील. तर अशा पद्धतीने आता टिलोफेजच्या एंडला आपल्याकडे 4 वेगवेगळे न्यूक्लियस तयार होतील आणि मग लास्ट स्टेज ती म्हणजे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मध्ये आता आपल्याकडे 4 वेगवेगळ्या हॅप्लॉइड सेल्स आहेत ज्यांच्यामध्ये प्रत्येकी 23 क्रोमोझोम्स आहेत, 23 जोड्या नाही. तर अशा पद्धतीने मायटोसिसची प्रोसेस पूर्ण होते. तर एकदा परत तुम्हाला मी एक क्विक रिकॅप देतो त्या मायटोसिसच्या मियोसिसच्या प्रोसेसचा.
तर ही आपली मिओसिसची प्रोसेस. सगळ्यात अगोदर इंटरफेजमध्ये मिओसिस 1 मध्ये एंटर होण्यासाठीचं प्रिपरेशन होणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या क्रोमोझोम्सचं डुप्लिकेशन होणार आहे. क्रोमोझोम्सचं डुप्लिकेशन झाल्यानंतर ती सेल मिओसिस 1 मध्ये एंटर करते. मिओसिस 1 मध्ये एंटर झाल्यानंतर प्रोफेज 1 मध्ये एंटर होईल. प्रोफेज 1 मध्ये देखील 5 वेगवेगळ्या स्टेप्स आहे: लिप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. त्याच्यामध्ये लिप्टोटीन स्टेजमध्ये क्रोमोझोम्स जे आहेत ते कंडेन्स व्हायला सुरुवात होते आणि कंडेन्सेशन झाल्यानंतर मग झायगोटीन स्टेजमध्ये ते एकमेकांची जोडीदारांशी होमोलॉगस रिकॉम्बिनेशन करतात. होमोलॉगस रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर पॅकेटिन मध्ये त्यांचे सायनॅप्सिस आणि चियाझमाटा फॉर्मेशन होतं. चियाझमाटा फॉर्मेशन झाल्यानंतर डिप्लोटीन मध्ये त्यांचे जे जीन्स आहे त्यांची देवाणघेवाण होते आणि त्यांचं एकदाचं डिप्लोटीन झालं की मग डिप्लोटीन मध्ये जीन एक्सचेंज झाले की त्याच्यानंतर ते डायकायनेसिस मध्ये त्यांचं सेपरेशनसाठीची सुरुवात होते. मग ती सेल एंटर करते मेटाफेज 1 मध्ये. मेटाफेज 1 मध्ये या सगळे क्रोमोझोम्स जे आहेत ते आता सगळे मिक्स झालेले असणार आहेत. मिक्स म्हणजे काय, मदर्सचे काही कॅरेक्टर्स फादर्सच्या क्रोमोझोम मध्ये मिक्स झालेले असणार, फादरचे काही क्रोमोझोम मदरच्या कॅरेक्टर मध्ये मिक्स झालेले असणार. म्हणजे काय की अगोदर जी मदर आणि फादरचे वेगवेगळे क्रोमोझोम्स होते ते आता वेगवेगळे राहिलेले नाही, तर त्यांचं मिक्सिंग झालेलं आहे. आता ते मिक्सिंग झाल्यानंतर मेटाफेज 1 मध्ये आता त्यांच्या सेपरेशनची सुरुवात होईल. सेपरेशनची सुरुवात झाल्यानंतर ते क्रोमोझोम जे आहेत ते एक स्वतःला अलाइन करून घेतील परपेंडिक्युलर टू दी स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबरला परपेंडिक्युलरली त्यांनी अरेंज केल्यानंतर आता त्या क्रोमोझोम्सचं सेपरेशन सुरू होणार ॲनाफेज 1 मध्ये. परंतु फरक इथं लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की ॲनाफेज 1 मध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट न होता पूर्णच्या पूर्ण क्रोमोझोमच इक्विटोरियल एंडला हे सेपरेट होणार आहेत आणि मग ते सेपरेट झाल्यानंतर टिलोफेज 1 मध्ये त्यांना पॅकिंग होणार आहे न्यूक्लियसमध्ये. आता जे सायटोकायनेसिस मध्ये 2 सेल्स तयार होतील त्या सेल्स मदर सेलला आयडेंटिकल नसून आता त्या हॅप्लॉइड सेल्स होणार आहेत. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोझोम नसून फक्त 23 क्रोमोझोम्स असणार आहेत. एक सेलमध्ये 23 आणि दुसऱ्या सेलमध्ये 23 असे क्रोमोझोम्स वाटले गेलेले आहेत. आता ह्या 2 डॉटर सेल्स मिओसिस 2 मध्ये एंटर करणार. मिओसिस 2 मध्ये एंटर झाल्यानंतर त्यांचं एका पद्धतीने आपण मायटोसिसच होणार आहे असं आपण म्हणूया. आता ह्या ज्या पद्धतीने मायटोसिस मध्ये प्रोसेस होते त्याच पद्धतीने इथं देखील प्रोसेस होणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मायटोसिस मध्ये 46 क्रोमोझोम्सची वाटणी होते आणि मिओसिस 2 मध्ये फक्त 23 क्रोमोझोम्सची वाटणी होणार आहे. आता मायटोसिस मिओसिस 2 मध्ये एंटर झाल्यानंतर आता या सेल्स प्रोफेज मध्ये अरेंज होतील. अरेंज झाल्यानंतर मेटाफेज 2 मध्ये त्या स्पिंडल फायबर्सला परपेंडिक्युलरली अरेंज होऊन ॲनाफेज मध्ये आता इथं त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड्स ह्या सगळ्या वेगळ्या होणार आहेत. तर टोटल एका सेलमध्ये 2 सिस्टर क्रोमॅटिड असतात एका क्रोमोझोमच्या. तर असे आता 23 चे तुकडे होणार आहेत. 23 हाफ असे मिळून एक 23 फुल असं तयार होईल. तर ॲट द एंड ऑफ मिओसिस 2 आपल्याकडे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स जनरेट झालेल्या असणार. तर अशा पद्धतीने आपलं मिओसिस कंप्लीट होतं. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ मिओसिस? प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट्स सो दॅट फर्टिलाइज्ड रिस्टोर द नॉर्मल सोमॅटिक डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर. आता याचा उपयोग काय? तर ज्या पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की हे एका फादर मधली होणारी प्रोसेस होती. ही असं समजू की ही एक स्पर्म सेल तयार झाली, तर 4 स्पर्म सेल्स तयार झाले. आता ही स्पर्म सेल जेव्हा अशाच पद्धतीने कुठल्या तरी फिमेलमध्ये देखील ही प्रोसेस होत आहे एक सेल्स प्रोडक्शनची. तर जेव्हा हा एक स्पर्म सेल दुसऱ्या फिमेल मधल्या कुठल्या तरी फिमेल मधल्या एगला जाऊन फ्यूज होईल तेव्हा हा हॅप्लॉइड आणि त्या एकचा हॅप्लॉइड असे मिळून एक डिप्लॉइड सेल तयार होणार आहे. सो टू मेंटेन द डिप्लॉइड कंडिशन इन टू दी upcoming generations, these meiosis helps for in the production of haploid cells, production of tremendous amount of genetic variation. आता
प्रत्येक हॅप्लॉइड सेल जी आहे जनरेट झालेली त्या सगळ्या जेनेटिकली आयडेंटिकल नसणार आहेत त्या मदर सेलच्या. त्याच्यातले काही कॅरेक्टर त्या मदर सेलला मॅच करतील, परंतु बाकीचे कॅरेक्टर त्या मदर सेलला मॅच करणार नाही. कारण आता इथं त्या ज्या 23 पेअर्स मधले जे सेट ए आणि सेट बी होता त्या दोघांमधले ते जे गुणसूत्र आहेत ते मिक्स झालेले आहेत. Segregation of two alleles of each gene. This takes place due to the pairing between the two homologs of each chromosome and their separation at the first anaphase. इथं जे आहे ते कॅरेक्टर्स जे असणारे जीन्सचे असणारे त्यांचं सेपरेशन होत असतं. म्हणजे काय की मदर मधला एखादा कॅरेक्टर जो आहे तो फादर मधल्या एखाद्या कॅरेक्टरशी मॅच करणार आहे आणि त्यांच्यातला जो डॉमिनंट आहे तो मग येणाऱ्या जनरेशनमध्ये एक्सप्रेस होईल. हे सगळं तुम्हाला मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये बघायला मिळणार आहे पुढच्या लेक्चर. रिकॉम्बिनेशन बिटवीन लिंक जीन्स ड्यू टू दी क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग अ पॅकेटिंग स्टेज. पॅकेटिंग स्टेज मध्ये दोन जे जीन एकमेकांना जोडले गेलेले आहे त्यांच्यामधलं रिकॉम्बिनेशन होत असतं. Meiosis facilitates segregation and independent assortment of a chromosome and genes. मिओसिस मध्ये प्रत्येक जीनला एकमेकांच्या सोबत यायचं आणि परत त्याच्यानंतर परत वेगवेगळं होण्याची जी प्रोव्हिजन आहे ती मिओसिस मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केली जाते, ज्याच्याने नवीन नवीन कॅरेक्टर्स जे आहेत ते उत्पन्न व्हायला लागतात. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन स्पीसीज meiosis is essential for the continuity of generation because meiosis result in the formation of male and female gametes and union of such gametes leads to the development of zygote and thereby new individual. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की एक फादर सेल, फादर स्पर्म आणि मदर सेल जर समजा या दोघं डिप्लॉइड राहिल्या असत्या तर येणाऱ्या ऑफस्प्रिंग मध्ये 4n म्हणजे टेट्राप्लॉइड अशी कंडिशन झाली असती. परत मग त्याच्या पुढच्या येणाऱ्या कंडिशन मध्ये परत ते वाढतच गेलं असतं आणि त्याच्याने जेनेटिक इन्स्टॅबिलिटी क्रिएट होते. परंतु मिओसिसच्या मदतीने ह्या ज्या हॅप्लॉइड सेल्स आहेत फादर मधल्या ती पण डिप्लॉइड होऊन जाते, हॅप्लॉइड होऊन जाते आणि मदरची पण हॅप्लॉइड होऊन जाते आणि परत मग त्यांच्यापासून जे न्यू सेल किंवा न्यू इंडिव्हिज्युअल जनरेट होतो तो डिप्लॉइड असतो. अशा पद्धतीने हे मिओसिस आपल्याला नवीन इंडिव्हिज्युअल डिप्लॉइड कंडिशन मध्ये प्रोड्यूस करण्यासाठी मदतीस येतात. आता हे काही फरक आहेत मायटोसिस आणि मिओसिस मधले. मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल while meiosis occurs in a reproductive cell. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. One cell produces two daughter cells in mitosis while one cell produces four daughter cells in meiosis. It is an equational division separating sister chromatids. म्हणजे काय की मायटोसिस हे इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं दोन सिस्टर क्रोमॅटिड्सच्या सेपरेट करून. तर मिओसिस हे it is a reductional division. The first stage is a reduction division which separates the homologous chromosomes at the first anaphase. Sister chromatids get separated in an equational division in second anaphase. हे सगळे पॉइंट मी तुम्हाला अगोदरच तिथं क्लिअर करून दिलेले आहेत. तर तुम्ही यांना वाचा आणि जर काही अडचण आली तर मग तुम्ही मला विचारू शकता. तर अशा पद्धतीने आपला इथं मायटोसिस आणि मिओसिस कंप्लीट होत आहे. हा व्हिडिओ आणि याच्या पीपीटीज मी तुम्हाला गुगल क्लासरूमला अपलोड करून देईल. तुम्ही हे बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काही डाऊट असेल तर मला विचारू शकता. थँक्यू.